राजधानी इस्लामाबाद वाचवण्यासाठी पाकिस्तानची सध्या धावपळ सुरू आहे। पाकिस्तानने इस्लामाबाद लाहोर हवाई हद्द बंद केलेली आहे। पाकिस्तानी वायुदलाकडून नोटीस टू एअरवन जारी करण्यात आली आहे। लाहोर ते इस्लामाबादवरून कोणत्याही देशाच्या नागरी विमानाला उड्डाणास बंदी घालण्यात आली आहे। कोणत्याही देशाच्या लष्करी विमानांनाही लाहोर ते इस्लामाबाद उड्डाण बंदी करण्यात आली आहे। 28 ते 30 एप्रिल दरम्यान लाहोर ते इस्लामाबाद उड्डाणबंदी करण्यात आल्याचं कळतंय। लाहोर आणि इस्लामाबादला वाचवण्याचे पाकिस्तानचे हे प्रयत्न असल्याचं सांगितलं जातंय। या संदर्भात अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे। सोमेश, लाहोर आणि इस्लामाबादच्या हवाई हद्दीच्या भागामध्ये आता नागरी किंवा लष्करी विमानं सुद्धा उडू शकत नाहीत, उड्डाणं होऊ शकत नाहीत। याचा अर्थ नेमका काय आहे सोमेश? नक्कीच पूर्वी लाहोर आणि इस्लामाबाद ही दोन्ही शहरं पाकिस्तानच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत। एकतर पाकिस्तानची राजधानी आणि दुसरं पाकिस्तानचं व्यापार आणि पाकिस्तानचं दळणवळण या सगळ्या दृष्टीने अति महत्त्वाचं असं शहर आहे। जर आपण पाकिस्तानी नकाशाचा विचार केला तर भारताकडून इस्लामाबादकडे जात असताना पहिल्यांदा लाहोर रस्त्यामध्ये लागतं आणि त्यानंतर मग पुढे इस्लामाबाद आहे। तर लाहोर ते इस्लामाबादवरची एअर स्पेस पाकिस्तानने बंद केली। याचा अर्थ पाकिस्तानला भीती आहे की कधीही भारताकडून हवाई हल्ला हा लाहोर आणि इस्लामाबादवर केला जाईल आणि प्रचंड जोरात अशा स्वरूपाची बॉम्ब वर्षाव हा भारताकडून पाकिस्तानवर होऊ शकतो आणि या पार्श्वभूमीवर संपूर्ण एअर स्पेस बंद ठेवण्याचा निर्णय पाकिस्तानने केला आहे। त्याचं कारण जर भारतीय विमान कोणतं तिथे आलं, भारतीय हवाई दलाचं विमान आलं तर त्या विमानामध्ये आणि पाकिस्तानच्या विमानामध्ये कन्फ्युजन राहू नये रडार सिस्टीमला, यासाठी म्हणून त्यांनी एअर स्पेस बंद करण्याचा निर्णय घेतलाय। जर आपण गेल्या आठवड्याभरात पाहिलं तर केवळ युद्धाच्या भीतीनेच पाकिस्तान जे वेगवेगळे निर्णय घेते त्यामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडून पडण्याची शक्यता सर्वाधिक जास्त आहे। त्याचं कारण असे की ज्यावेळी पाकिस्तान इस्लामाबादपर्यंतच्या विमानाची एअर स्पेस बंद करते त्यावेळी ते केवळ हवाई दलाच्या विमानांसाठीच नव्हे तर सर्वसामान्य वाहतुकीच्या विमानांसाठीही एअर स्पेस बंद केली जाते। त्यामुळे युद्धाच्या छायेखाली असणाऱ्या पाकिस्तानच्या भीतीमुळे जे निर्णय पाकिस्तान घेते भारताच्या भीतीमुळे त्या निर्णयाचे विपरीत परिणाम हे पाकिस्तानलाच भोगावे लागणार आहेत। आज आपल्याला सकाळी असं कळतंय की काही प्रमाणात ॲक्शन सुरू झालेली आहे आणि भारताच्या सैन्याच्या वतीने कळवण्यात आलंय की पाकिस्ताननी काही स्मॉल आर्म्स फायरिंग केली होती क्रॉस बॉर्डर आणि या फायरिंगला प्रत्युत्तर देण्यात आलंय। इतकंच सध्या फक्त भारतीय संरक्षण दलांनी म्हटलंय, पण हे प्रत्युत्तर नेमकं कसं दिलं गेलेलं आहे, किती ताकदीने दिलं गेलेलं आहे या सगळ्याबाबत अजूनपर्यंत माहिती पुढे यायची आहे। त्यामुळे या सर्व ज्या प्रकारे पाकिस्तान निर्णय घेते ते म्हणजे आता लाहोर ते इस्लामाबादची एअर स्पेस बंद करणं असेल तर या सगळ्यातून हे स्पष्ट होतंय की पाकिस्तानवर कारवाई होते आणि जी कारवाई भविष्यात होऊ शकते त्याच्या भीतीनेच पाकिस्तान बरेचसे निर्णय घेते आणि त्याचाही विपरीत परिणाम हा पाकिस्तानलाच भोगावा लागणार आहे पूर्वी। त्यामुळे सोमेश, एकंदरीतच ज्या पद्धतीने आता कारवाईला वेग कुठेतरी येण्याची शक्यता आहे त्याची जी सूचक काही निर्देशक आहेत त्या पार्श्वभूमीवरती अशा पद्धतीने धावपळ नक्कीच पाकिस्तानची होताना दिसते। धन्यवाद आपण दिलेल्या अपडेटबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।